नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायलाही विसरू नका. मित्रांनो, आपण पाठीमागच्या 7-8 व्हिडिओमध्ये असं पाहितलेलं आहे की आपण गृहीत धरतोय जागा की जागा किती येतील आणि त्या गृहीतकामध्ये आपण त्या व्हॅकन्सीज ज्या आहेत पवित्र पोर्टल 2025 या भरतीसाठी टेट 3 साठी तर आपण या 15,000 जागा गृहीत धरून चालतोय. 15,000 जागा का गृहीत धरल्या आपण? शिक्षण राज्यमंत्री जे म्हटले होते की 15,152 जागा व्हॅकंट आहेत, त्या दृष्टिकोनातून आपण इतक्या जागा गृहीत धरत होतो. परंतु मित्रांनो, आता खरंच आज असं म्हणण्याची वेळ आलेली की आहे, येऊन टेपलेली आहे की खरंच आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. विविध चॅनल्सवर तुम्ही हा व्हिडिओ अगोदरही पाहितला असेल, पण आपण त्या नाटकीय पद्धतीने न सांगता अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतोय की काल 1 तारखेला जो नवीन वर्षाच्या सुरुवातीला जो GR आलेला आहे त्याचा अर्थ आपण थोडक्यात साध्या सोप्या भाषेमध्ये समजावून घेऊया. मित्रांनो, आपण ज्या 15,000 जागा भरतीसाठी येथील गृहीत धरत होतो ते आता अक्षरशः खरं सिद्ध झालेलं आहे आणि 15,000 जागा आपण कमीत कमी धरत होतो. कट ऑफ जास्तीत जास्त कुठपर्यंत जाईल आणि जागा कमीत कमी किती येतील हे गृहीत तत्व आपण धरत होतो. आता इथून पुढे ध्यानात ठेवा की कालच्या GR नंतर आता त्या शक्यता, व्हॅकन्सीच्या शक्यता खूप वाढलेल्या आहेत. कोणत्या शक्यता वाढलेल्या आहेत? संस्था आणि जिल्हा परिषद किंवा शासकीय शाळांमधील ज्या व्हॅकन्सीज असणार आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. कारण मे 2026 पर्यंत सुद्धा ज्या जागा व्हॅकंट होणार आहेत त्या व्हॅकन्सी सुद्धा पवित्र पोर्टल भरती 2026-25 यासाठी आपल्याला भेटणार आहेत. म्हणजे जर या वेळेच्या 10-12 हजार जागा धरल्या आणि पुन्हा नंतर अजून 10-12 हजार जागा धरल्या तरी 25,000 जागा आपल्याला तर निव्वळ झेडपी साठी किंवा शासकीय संस्थांसाठी येणार आहेत. आणि जवळपास तितक्याच आपण जागा धरल्या तर संस्थांसाठी पकडल्या तर जवळपास 40-45 आणि 50,000 पर्यंत ही भरती जाऊ शकणार आहे. आणि त्या बाबतीमध्ये बिनधास्त राहा. जरी सुरुवातीच्या प्रथम फेज मध्ये कुणाचा नंबर नाही लागला किंवा कट ऑफ मध्ये ते बसले नाही तरी सेकंड कट ऑफ मध्ये हे विद्यार्थी बसणार आहेत. त्यामुळे आता तुम्ही आपण जे कट ऑफ सांगितलेले ते मॅक्सिमम सांगितलेले त्यापेक्षाही कट ऑफ आता खाली जाणार आहेत. त्यामुळे आता तुम्ही बिनधास्त राहायचं आहे. पण आपले डॉक्युमेंट्स कुठेही कमी पडता कामा नये, आपला फॉर्म भरता वेळेस कुठेही कमी पडता कामा नये. 6 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशनची मुदतवाढ आहे आणि 8 तारखेपर्यंत तुम्हाला सेल्फ सर्टिफाय करता येणार आहे. त्यामुळे 6 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करून घ्या आणि 8 तारखेपर्यंत तुमचा सेल्फ सर्टिफाय झालं पाहिजे. दुसरी गोष्ट की आपण ज्या संदर्भाने या अगोदरही विचार केलेला आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं येत होतं की सर व्हॅकन्सीजच पडल्या नाही, तुम्ही कुठून गृहीत धरताय? समायोजन आहे, समायोजन झाल्यानंतरही आत्ताच्या शासकीय निर्णयानुसार बऱ्याच जागा येतील. 5-25 हजार जागा तर ह्या प्रथम फेजलाच राहतील जर शासकीय आणि बिना अनुदानित हे गृहीत धरले तर. आणि माझ्या माहितीप्रमाणे समायोजन जे होणार आहे 2025-26 या संच मान्यतेनुसार होणार आहे. त्यामुळे आपण बिनधास्त राहायचं. व्हॅकन्सीज येणारच आहेत, आपलं काही होणार नाही म्हणून हार मानू नका. सगळ्यांनी प्रयत्नरत राहा आणि टेट दिल्यानंतर ही प्रक्रिया तर पुढे चालूच होणार आहे. पण तिची वाट बघत ज्यांनी KVS चे NVS चे फॉर्म भरलेले आहेत ती परीक्षेची तयारी सोडू नका. कारण जवळपास त्यांचा तुमचा सिलेबस 60-70% सेमच येतोय. अजून थोडा प्रयत्न करायला काय हरकत आहे? जशी काही जणांनी EMRE ची एक्झाम दिली असेल त्या संदर्भात सेकंड फेजची ज्यांचा पेपर चांगला गेला सेकंड फेजची तयारी सुरू करा. KVS च्या फर्स्ट फेजची, NVS च्या फर्स्ट फेजची तयारी सुरू करा. आणि आपल्या या वर्षामध्ये, नवीन वर्षामध्ये आपल्याला नोकरी कशी मिळेल किंवा आपलं इप्सित साध्य कसं होईल त्या दृष्टीने प्रयत्नरत राहा. GR चा अर्थ सरळ आहे की व्हॅकन्सीज वाढणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरण शासनाने स्वीकारलेलं आहे. जरी भरती ही 80% याप्रमाणे होत असली, 80% पदभरती होत असली तरीही ह्या व्हॅकन्सीज मोठ्या प्रमाणावर येणार आहेत. आणि त्यासाठी
शासकीय संस्थांनी, खाजगी संस्थांनी आपल्या ह्याकडील जागा पोर्टर भरतीसाठी उपलब्ध करून द्याव्यात यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. नवे शासनाचं धोरण ही तसंच आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शासन ही शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांची कमतरता किंवा मानवा भासू नये असा प्रयत्न करत आहे. त्यामुळे बिंदास राहा. आपण जो अंदाज 15,000चा वर्तवला आहे तो कमीच आहे. आता व्हॅकन्सीज त्याहून कितीतरी पटीने वाढणार आहेत. एक गृहीत धरा. या संदर्भामध्ये आपण डिटेल व्हिडिओ आणखी पाहणारच आहोत. आपण जास्तीत जास्त येणारी मेरिट आणि कमीत कमी येणाऱ्या जागा पकडल्या होत्या, पण आता आपण सांगितलेल्या अंदाजापेक्षा मेरिट ही खूप कमी येईल. भलेही त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल, पण हा 2025च्याच भरतीचा एक भाग राहणार आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. आपल्याकडे डोमेसाईलचा ज्यांचा प्रॉब्लेम असेल त्यांनी थोडी वाट पाहायला काही हरकत नाही. अजून 2-3 दिवस 6 तारखेच्या पूर्वी मात्र रजिस्ट्रेशन करून ठेवा. डोमेसाईलवर जर सकारात्मक असा काही निर्णय झाला तर त्या विद्यार्थ्यांना ओपन मधून जायच्या अगोदर आपल्या कॅटेगरीमध्ये जर संधी भेटली त्यासाठी ही प्रयत्न विद्यार्थी संघटनांचे चालू आहेत. त्यामुळे थोडा वेळ थांबायला, पॉज घ्यायला काही हरकत नाही, पण 6 तारखेपूर्वी रजिस्ट्रेशन नक्कीच करून घ्या. नवीन अपडेट सोबत लवकरच भेटूया. धन्यवाद.